मित्रांनो, बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI आणि RT या सर्व प्रशिक्षण संस्थांतर्गत जे काही वेगवेगळ्या जाहिराती निघालेल्या आहेत, यामध्ये पोलीस भरती असेल, आर्मी असेल, SSC कंबाईन असेल, त्याचबरोबर MPSC असेल, या सर्व पदभरतीसाठी जी काही प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज निघालेले आहेत, आता त्यांची जी CET आहे, CET मार्फत तुमची निवड होणार आहे. मग या CETची जी प्रोसेस आहे, हे सर्वच संस्थांसाठी सेमच आहे. जो ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे, ते सगळ्यांसाठी सेमच आहे. परंतु तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार बार्टीसाठी, सारथीसाठी, महाज्योती आणि TRTI, RT यांच्यासाठी लिंक आहे ती वेगवेगळी आहे. तुम्हाला या सर्व ऑनलाईन लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ देत आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. या व्हिडिओमध्ये आपण बार्टी या संस्थेअंतर्गत कशा पद्धतीने ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्हाला सीटसाठी करायचं आहे, याची आपण A to Z प्रोसेस या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. यासाठी बघा, सर्वात प्रथम आपल्याला मोबाईलच्या गुगल क्रोमवरती जायचं आहे आणि या ठिकाणी सर्च करायचं आहे बार्टी पुणे. सर्च केल्यानंतर या ठिकाणी बघा, तुम्हाला या ठिकाणी पहिली वेबसाईट येईल https://www.barti.in. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे आणि या ठिकाणी विविध लिंक्स आहेत. बघा, या ठिकाणी बार्टीची लिंक आहे, त्याचबरोबर ऑनलाईन ॲप्लिकेशन लिंक फॉर बार्टी आहे, TRTI आहे, सारथी आहे, महाज्योती आहे, ओके, आणि RT आहे. सर्वच जे काय प्रशिक्षण संस्था त्यांच्या लिंक या ठिकाणी दिलेल्या आहेत. ओके, आता या ठिकाणी आपण बार्टीच्या लिंकवर क्लिक करूयात. ओके, तर या ठिकाणी बघा, तुम्हाला रजिस्टर असं ऑप्शन येईल. तर या ठिकाणी जाऊन तुम्हाला रजिस्टरवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बघा, रजिस्ट्रेशन फॉर्म येईल. यामध्ये फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव आणि आडनाव टाकायचं आहे. डेट ऑफ बर्थ तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे तुमचा ईमेल ID टाकायचा आहे. नंतर ईमेल ID तुम्हाला कन्फर्म करायचा आहे. मोबाईल नंबर टाकून तो परत कन्फर्म करायचा आहे. नंतर जनरेट OTPवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर तुमचा या ठिकाणी OTP टाकायचा आहे आणि सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, आता ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आता मोबाईल नंबर शेवटी टाकायचा आहे आणि मोबाईल नंबरच्या जनरेट OTP यावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला जो OTP येईल तो OTP या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. बघा, जो OTP आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. आणि खाली जो कॅप्चा दिला आहे तो कॅप्चा देखील तुम्हाला टाकायचा आहे. ओके, आणि खाली सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, बघा, तुम्ही सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्मवर केल्यानंतर बघा, कॉंग्रॅच्युलेशन्स, युअर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल. नोट डाऊन युअर पासवर्ड अँड चेंज इट बाय क्लिकिंग ऑन बिलो चेंज पासवर्ड बटन. म्हणजे या ठिकाणी जो पासवर्ड त्यांनी ऑटो जनरेट केला आहे तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी चेंज करायचा आहे. या ठिकाणी खाली चेंज पासवर्डवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, मग या ठिकाणी ओल्ड पासवर्ड, न्यू पासवर्ड, परत कन्फर्म न्यू पासवर्ड करायचा आहे आणि चेंज पासवर्ड करायचा आहे. आणि बघा, पासवर्ड टाकत असताना कमीत कमी एक जे लेटर आहे ते कॅपिटल पाहिजे. त्याचबरोबर मॅक्झिमम 12 कॅरेक्टरपर्यंत पाहिजे. त्याच्यामध्ये एक अप्पर केस म्हणजे एक कॅपिटल लेटर, त्यानंतर एक स्मॉल लेटर आणि बाकीचे नंबर पाहिजेत आणि एक स्पेशल कॅरेक्टर म्हणजे @ वगैरे. ओके, आणि हे टाकल्यानंतर तुम्हाला चेंज पासवर्ड यावर क्लिक करायचं आहे. ओके, पासवर्ड चेंज सक्सेसफुल यावर तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं
आहे. आणि यानंतर तुम्हाला परत आता ईमेल आय डी टाकून आणि पासवर्ड टाकून इथं साइन इन करायचं आहे. बघा, ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला या ठिकाणी साइन इन करायचं आहे. बघा, साइन इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो फॉर्म आहे, ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. तर या ठिकाणी बघा, तुमचा लॉग इन आय डी येईल. या ठिकाणी बेसिक डिटेल्स ऑलरेडी येऊन जाईल. फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, डेट ऑफ बर्थ पण येऊन जाईल. त्याचबरोबर या ठिकाणी बघा आता फादर नेम, इथे तुम्हाला वडिलांचं नाव टाकायचं आहे. ओके. बघा, फादर नेम ॲज रेकॉर्डेड इन द मॅट्रिक्युलेशन सेकंडरी एक्झामिनेशन सर्टिफिकेट, डू नॉट यूज मिस्टर, श्री, DR एटसेट्रा. फक्त इथं वडिलांचं पूर्ण नाव टाकायचं आहे. ओके. म्हणजे तुम्हाला जो काही डेटा भरायचा आहे तो 10वीच्या सर्टिफिकेटवर असेल तोच भरायचा आहे. मग तुमची डेट ऑफ बर्थ असेल, तुमचं नाव असेल, वडिलांचं नाव असेल, सगळंच. त्याचबरोबर आता खाली बघा, आईचं देखील तुम्हाला नाव टाकायचं आहे. इथे बघा, प्लीज डू नॉट यूज एनी प्रेफिक्स सच ॲज श्रीमती, मिसेस एटसेट्रा. फक्त डायरेक्ट नाव टाकायचं आहे. यानंतर बघा, खाली तुम्हाला स्क्रोल करायचं आहे आणि यामध्ये खाली बघा, नॅशनॅलिटी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. राष्ट्रीयत्व इंडियन. आधार नंबर इथे टाकायचा आहे. आणि एक ठिकाणी जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, मेल, फिमेल, अदर. ओके. मराठी स्टेटस, मॅरिड आहात का, अनमॅरिड आहात का. ओके. जर मॅरिड असाल तर या ठिकाणी तुम्हाला पत्नीचं नाव टाकायचं आहे. पत्नी किंवा पतीचं नाव टाकायचं आहे. ओके. आणि यानंतर पुढे हॅव यू चेंज्ड युअर नेम असेल तर यस, नसेल तर नो असं टाकायचं आहे. म्हणजे ते जे कॅन्डिडेट मॅरिड आहे त्यांच्यासाठी ते ऑप्शन आहे. आता पुढे गेल्यानंतर बघा, ॲडव्हान्स्ड डिटेल्समध्ये नेम ऑफ द इन्स्टिट्यूट यावर सिलेक्ट करायचं आहे. बघा, इथे तुम्हाला बार्टीवर सिलेक्ट करायचं आहे. नेम ऑफ द स्कीम म्हणजे कोणत्या स्कीममध्ये, बघा, UPSC सिव्हिल सर्व्हिसेस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्री ट्रेनिंग स्कीम ॲट दिल्ली अँड महाराष्ट्र, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC, स्टेट सर्व्हिस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्री ट्रेनिंग स्कीम, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्री ट्रेनिंग स्कीम, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास. ओके. JMFC सर्व्हिस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC नॉन गॅजेटेड ग्रुप B and C सर्व्हिसेस. ज्या काही तुमच्या इथं ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जे काही जाहिरात आलेल्या आहेत त्यामध्ये तुम्ही कोणत्याला फॉर्म भरलेला आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. आता यानंतर तुम्हाला कॅटेगरी तुमची सिलेक्ट करायची म्हणजे तुम्हाला आहे. ओके. शेड्यूल्ड कास्ट किंवा शेड्यूल्ड कास्ट कन्वर्टेड टू बुद्धिझम. आणि पुढे शेड्यूल्ड कास्टमध्ये तुमची कास्ट कोणती आहे तर इथे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. ओके. नंतर आता यानंतर पुढे बघा, तुम्हाला इथे विचारेल डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट. तुम्हाला इथं सिलेक्टवर यस करायचं आहे. आणि इथे कास्ट सर्टिफिकेट नंबर, नंतर कास्ट सर्टिफिकेट इश्यूड बाय विच ऑथॉरिटी तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. बघा, इथे तहसीलदार, नायब तहसीलदार, सब डिव्हिजनल ऑफिसर, डेप्युटी कलेक्टर, ॲडिशनल कलेक्टर, डिस्ट्रिक्ट कलेक्टर अँड अदर्स यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके.
नंतर कास्ट व्हॅलिडिटी येस असेल तर येस, नो असेल तर नो, काही कंपल्सरी नाही या ठिकाणी. ओके. नंतर आर यू डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र, येस करायचं आहे. डू यू हॅव डोमिसाइल सर्टिफिकेट ऑफ महाराष्ट्र, ओके, तुम्हाला येस यावर क्लिक करायचं आहे. मग डोमिसाइल सर्टिफिकेट नंबर, त्याचबरोबर डोमिसाइल सर्टिफिकेट इश्यूड बाय विच ऑथॉरिटी, म्हणजे कोणाकडून भेटलं आहे. ओके. नंतर आर यू फिजिकली हँडिकॅप्ड, म्हणजे फिजिकली डिसेबल्ड, म्हणजे अपंगत्व प्रवत येता का, येस असेल तर तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. टाईप ऑफ डिसेबिलिटी, पर्सेंटेज डिसेबिलिटी, विल यू रिक्वायर ओके, दोन निवडायचं आहे. आता नो असेल तर काय आवश्यक नाही. आर यू ॲन ऑर्फन चाइल्ड, तुम्ही ऑर्फन आहात का, येस असेल तर येस, नो असेल तर नो. येस असेल तर बघा या ठिकाणी ऑर्फन टाईप, डू यू हॅव व्हॅलिड ऑर्फन सर्टिफिकेट, हॅव यू टेकन ॲडमिशन बेनिफिट ऑफ एनी कोर्स स्पॉन्सर्ड बाय बार्टी फॉर प्रिपरेशन ऑफ कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. आता याच्या अगोदर बघा तुम्ही कोणत्या स्कीमचा या ठिकाणी लाभ घेतला आहे का. ओके, नो या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. आर यू गव्हर्नमेंट एम्प्लॉई, ओके असेल तर येस, नसेल तर नो. ॲन्युअल फॅमिली इन्कम तुम्हाला टाकायचं आहे, किती आहे, बिलो 8 लाख, 8 लाखच्या पुढं. डू यू हॅव इन्कम सर्टिफिकेट, तर इन्कम सर्टिफिकेटवर तुम्हाला येसवर क्लिक करायचं आहे. इन्कम सर्टिफिकेट आवश्यक आहे. नंतर इन्कम सर्टिफिकेट नंबर, इन्कम सर्टिफिकेट इश्यूड बाय ऑथॉरिटी, आणि इथं तुम्हाला आय हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल द स्टेटमेंट्स मेड इन दिस ॲप्लिकेशन आर ट्रू, कम्प्लीट अँड करेक्ट टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज अँड बिलीफ. I understand that in the event of any misinformation being found untrue or incorrect at any stage or I am not satisfying any of the eligibility criteria stipulated, and also in case of creating influence on a due pressure regarding selection process shall tantamount to cancellation of my candidature. तुम्ही यावर क्लिक करायचं आहे आणि खाली सेव्ह अँड नेक्स्ट बटन तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता हे सर्व भरून तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे हा तुमचा फॉर्म भरला जाईल आणि तुम्हाला याची PDF देखील तुमच्या फॉर्मची तुम्हाला घेता येणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हा संपूर्ण फॉर्म भरू शकता. धन्यवाद.